अकोला 24 न्यूज, एक कदम भ्रष्टाचार के खिलाफ। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 यांच्या वतीने आज महाराष्ट्रातील विविध संघटना मिळून जे संयुक्त कृती समिती स्थापन झालेली आहे, त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार वीज कंत्राटी कामगार संघटना ह्या सर्व एकवटलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने हे आंदोलन इथं उभं राहिलेलं आहे। आज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आहेत। त्या मागण्या जसे की वेतनवाढ, 30% पूरक भत्त्यासह आणि 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार आणि त्याचबरोबर समान काम समान वेतन, कंत्राटदार विहिरीत रोजगार हा मिळाला पाहिजे, याकरिता सर्व संघटनांनी मिळून संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलनाचे 6 टप्पे आम्ही उभारलेले आहेत। त्यामध्ये हा आमचा तिसरा टप्पा आहे। यामध्ये सन्माननीय सहाय्यक कामगार आयुक्त साहेब यांना आज आम्ही गुलाने साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर साहेबांनी त्याच्यावर सांगितलेलं आहे की आम्ही लवकरच याच्यावर ते पत्रव्यवहार करणार आहोत आणि तुमच्या मागण्या सदर हे शासन आणि प्रशासनासमोर मांडणार आहोत। म्हणून येणारा आमचा समोरचा जो टप्पा आहे, जर आमच्या मागण्या किंवा बैठकीचं आम्हाला पाचारण केले नाही तर येणाऱ्या 21 तारखेला सर्व तिन्ही कंपन्यांच्या महापारेषण, वितरण आणि निर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या द्वारसभेसमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आणि दिनांक 28 आणि 29ला 48 तासाचं काम बंद आंदोलन आमचं उभारणार आहे। म्हणून शासन आणि प्रशासनानं याची दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन बेमुदत संपाकडे वळणार आहे आणि या तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील। म्हणून याची दखल शासनानं घेतली पाहिजे। आवाज दो, कामगार एकजुटीचा, संयुक्त कृती समितीचा आवाज दो।